कन्या राशी 9 ते 15 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल. कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार मार्चचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होत आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे कन्या राशीचे भाग्य उजळणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे चला जाणून घेऊ. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ यशाचा ठरू शकतो. तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी संधी मिळू शकतात. सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. घर, जमीन, वाहने किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कौटुंबिक पाठिंबा मिळेल आणि पूर्वीचे कोणतेही मतभेद दूर होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात चांगली कामगिरी करण्याचा हा काळ असू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा काळ कन्या राशीसाठी प्रगतीचा आणि संतुलन आणू शकतो. कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साह, कौटुंबिक प्रेम आणि नवीन बदलांनी भरलेला असेल. 9 आणि 10 मार्च रोजी चंद्र तुमच्या 3ऱ्या घरात असेल, ज्यामुळे तुम्ही खूप सक्रिय राहाल. 11 ते 13 मार्च दरम्यान चंद्र तुमच्या 4थ्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आठवड्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस हा 14 मार्च असेल. या दिवशी चंद्र तुमच्या 5व्या घरात जाईल, जिथे मंगळ आधी स्थित आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 14 मार्च रोजी सूर्य तुमच्या 7व्या घरात जाईल. 9 आणि 10 मार्च रोजी तुम्ही तुमच्या गोड बोलण्याने सर्वांचे मन जिंकाल. तुमच्या भावंडांसोबत तुमचा वेळ खूप छान जाईल. 11 ते 13 मार्च हा काळ कुटुंब आणि मित्रांसाठी खूप आनंददायी आहे. तुम्ही तुमच्या आईसोबत वेळ घालवाल आणि घर सजवण्यासाठी किंवा सुशोभित करण्याचे काम करू शकता. तुम्ही तुमच्या पतीसोबत घरी आरामदायक क्षण देखील घालवाल. 14 आणि 15 मार्च रोजी तुमच्या प्रेमजीवनात आणि वैवाहिक जीवनात मोठा बदल होईल. एकीकडे तुम्हाला खूप प्रेम आणि प्रणय जाणवेल, तर कामाच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला आहे. 9 आणि 10 मार्च रोजी तुम्ही ऑफिसमधील सर्व प्रलंबित कामे खूप लवकर पूर्ण कराल. तुमच्या कामाचा वेग पाहून तुमचे वरिष्ठ आनंदी होईल. तुम्हाला कामाच्या संदर्भात एक छोटीशी सहल देखील करावी लागू शकते. 11 ते 13 मार्च दरम्यान तुम्हाला घरून काम करण्यात अधिक रस असेल. मालमत्ता किंवा जमिनीवर काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. 14 आणि 15 मार्च रोजी काही आश्चर्यकारक नवीन कल्पना तुमच्या मनात येतील. शिक्षण घेणाऱ्या किंवा शिक्षिका असलेल्या महिलांसाठी हा काळ खूप भाग्यवान आहे. जे लोक व्यवसायात एखाद्याशी भागीदारी करत आहेत त्यांनी त्यांच्या जोडीदाराशी भांडू नये. कन्या राशी हा आठवडा तुमच्या कठोर परिश्रमातून पैसे कमविण्याचा आहे. 9 आणि 10 मार्च रोजी तुमच्या संवाद आणि संपर्कांमुळे नवीन काम किंवा आर्थिक लाभ होऊ शकतो. 11 ते 13 मार्च दरम्यान तुम्ही घरगुती वस्तू, टीव्ही, रेफ्रिजरेटर किंवा कार दुरुस्तीवर थोडे पैसे खर्च करू शकता, परंतु यामुळे तुमचा आनंद वाढेल. 14 आणि 15 मार्च रोजी सर्वात चांगली बातमी येईल. मंगळ आणि चंद्र तुमच्या 5व्या घरात एकत्र येत असल्याने तुम्हाला शेअर बाजार, जुनी गुंतवणूक किंवा तुमच्या जुन्या बचतीतून अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या बुद्धीने मोठा पैसा कमवाल. हा आठवडा सुरुवातीला तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. 9 ते 10 मार्च दरम्यान तुम्हाला खूप ताकद आणि ताजेतवाने वाटेल. कन्या राशी या आठवड्यात कुंभ राशीतील 4 ग्रह तुमच्या 6व्या भावाला सक्रिय करत आहेत, ज्यामुळे शत्रूंवर विजय आणि स्पर्धेत यश मिळेल. मीन राशीत उच्च शुक्र आणि 7व्या भावात शनीची उपस्थिती तुमचे व्यवसाय आणि वैयक्तिक संबंध मजबूत करेल. कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाण्याचा आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचा काळ आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक राहील, कारण तुमच्या राशीच्या 6व्या घरात असलेले ग्रह तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशेने मार्गदर्शन करतील. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी असतील, ज्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. या आठवड्यात व्यावसायिकांना सावधगिरी बाळगावी लागेल. मीन राशीतील शुक्र आणि शनी तुमच्या 7व्या भावावर प्रभाव पाडतील. तुमच्या प्रेमसंबंधात गांभीर्य आणतील आणि तुम्ही रात्री उशिरापर्यंत फोनवर तुमच्या सुखदुःखाची चर्चा कराल. तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला सांत्वन देईल आणि एकत्रितपणे तुम्ही एक नवीन आणि परिपक्व प्रेमकथा लिहिण्याच्या उद्देशाने पावले उचलाल. या आठवड्यात कौटुंबिक जीवन सामान्य राहील आणि तुमच्या जोडीदाराशी संवाद राखणे फायदेशीर ठरेल. 7व्या घरात शुक्र तुमच्या नातेसंबंधांमध्ये गोडवा आणेल आणि तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल, परंतु कोणताही गैरसमज टाळा. 8 ते 14 मार्च या दरम्यान तुम्ही तुमच्या प्रेमजीवनात आनंदी असाल. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला यश मिळेल आणि प्रगतीच्या नवीन संधी मिळतील.
आर्थिक आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे सामान्य आहे. तुमचे प्रेमजीवन रोमॅन्टिक असेल आणि त्यामुळे फायदे मिळू शकतात. कन्या राशीच्या लोकांना कामावर वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून अत्यंत सावध राहावे लागेल. वादात पडण्यापेक्षा लोकांच्या टिप्पण्यांकडे दुर्लक्ष करणे चांगले. तुमच्या करिअर किंवा व्यवसायाबाबत कोणतेही मोठे निर्णय घाईघाईत घेणे टाळा. गोंधळ झाल्यास एखाद्या शुभचिंतकाचा सल्ला घ्या किंवा असा निर्णय नंतरपर्यंत पुढे ढकला. कन्या राशी हा आठवडा व्यवसाय पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि तुम्हाला यश मिळू शकेल. महत्त्वाच्या लोकांशी भेटीमुळे आणखी फायदे मिळू शकतात. तुम्हाला दीर्घकालीन व्यवसायाचा फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना सरकारकडून महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतात आणि खाजगी नोकरी करणाऱ्यांना प्रतिष्ठा वाढू शकते. या आठवड्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम येऊ शकतात. करिअरमध्येही प्रगतीच्या संधी आहेत आणि कामाच्या ठिकाणी यशाची चिन्हे दिसू शकतात. वैयक्तिक जीवनात समाधान आणि आनंद मिळू शकतो. आर्थिक बाबी संतुलित राहण्याची शक्यता आहे आणि नफ्याच्या संधी देखील येऊ शकतात. कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग नारंगी असेल, शुभ क्रमांक 5 असेल, शुभ दिवस बुधवार असेल आणि या आठवड्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुमच्या कामाची सुरुवात करा. एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.